सो वेलकम स्टुडंट्स. आपण या व्हिडिओमध्ये आर्टिकल्स हा टॉपिक बघतोय. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित उपपदे ए आणि ॲन यांना अनिश्चित उपपदे म्हणतात असं पाहिलं. ए आणि ॲनचा नेमका वापर कुठं करायचा हे पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद कुणाला म्हणायचं तर दला डेफिनेट आर्टिकल असं म्हणतात. कुणाला म्हणतात? द हा एकमेव असा आर्टिकल आहे की ज्याला डेफिनेट आर्टिकल असे म्हणतात. सी देअर द इज कॉल्ड अ डेफिनेट आर्टिकल. कुणाला म्हणायचं? दला डेफिनेट आर्टिकल असे म्हणतात. काय याला डेफिनेट आर्टिकल म्हणायचं तर एका निश्चित अशा नामापूर्वी याचा वापर करतात. जसं की बघा ह्याचे काही रूल्स आहेत. रूल नंबर फर्स्ट RULE. रूल नंबर फर्स्ट बिफोर द डेफिनेट DEFINIT डेफिनेट नाउन डेफिनेट नाउन नॉट जनरल. बघा डेफिनेट नाउन पूर्वी आपण याचा वापर करतो. उदाहरणार्थ द बुक विच यू वॉन्ट WHICH the book which you want is out of order म्हणजे ते आता प्रिंटमध्ये नाही आहे, आउट ऑफ ऑर्डर आहे. म्हणजे पुस्तकाविषयी खास कुठलं पुस्तक? द बुक. द वापरला पण इथं आर्टिकल. द बुक विच यू वॉन्ट WANT इज आउट ऑफ ऑर्डर. आता आउट ऑफ ऑर्डर झालेले बुक आहे म्हणून त्याला आपण द हे आर्टिकल वापरलं. त्याचप्रमाणे काय नाही द पेन ऑन द टेबल TABLE टेबल इज माइन. याचा अर्थ टेबलावरचं पेनच माझं आहे. द पेन कुठलं? ऑन द टेबल इज माइन. दुसरं कुठलं नाही पण त्या टेबलावरचं पेन माझं आहे. एक निश्चित आहे. निश्चित कळतं. डेफिनेट नाउन पूर्वी आपण कोणाचा वापर करतो? दचा वापर करतो. आता दुसरा रूल आहे याचा. बघा रूल नंबर हा झाला फर्स्ट. रूल नंबर सेकंड कुठं वापरतो? जर सिंग्युलर नाउन काय करतं बघा. बिफोर द सिंग्युलर नाउन denoting denoting the whole class of that type त्या प्रकारच्या वस्तूंचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा जर समूहाचं नेतृत्व करत असेल, रिप्रेझेंटेटिव्ह करत असेल तर त्यापूर्वी आपण द वापरतो. उदाहरणार्थ द काऊ म्हणजे गाई. द काऊ इज अ पुअर ॲनिमल. याचा अर्थ कळतो का? गाय हा गरीब प्राणी आहे. म्हणजे ऑल काऊज आर पुअर ॲनिमल असा अर्थ होतो. द काऊ म्हणजे काय? ऑल काऊज. तसंच द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल. FAITHFUL फेथफुल ॲनिमल. कुत्रा हा कसला प्राणी आहे? फेथफुल आहे. फेथफुल म्हणजे विश्वासू प्राणी आहे. अशा प्रकारे आपण जर का सिंग्युलर नाउन हे सिंग्युलर आहे. द काऊ, द डॉग हे दोघं सिंग्युलर आहेत पण ते कोणाचं प्रतिनिधित्व करतात? सर्व प्राण्यांचं. तशा प्रकारच्या म्हणून आपण दचा वापर करतो. यानंतर रूल नंबर थर्ड बघूया आपण. रूल नंबर थर्ड. सो व्हॉट इज द रूल नंबर थर्ड? लुक देअर. रूल नंबर थर्ड बघा. थर्ड रूल आहे. रूल थर्ड चा तर यामध्ये आपण बघणार आहोत की नेमका दचा वापर कोठे करायचा. तर द नाउन or the common noun COMMON common noun
विच इज युनिक, UNIQUE, युनिक. आता युनिक म्हणजे एकमेव द्वितीय, एक आणि एकच त्या प्रकारचं. अशा नामापूर्वी आपण द चा वापर करतो. असं कोण कोण आहे? द अर्थ, द स्काय, हे पाठ करावं लागतील. अर्थच्या पूर्वी दच येतं, स्कायच्या पूर्वी द येतं. द स्काय, द स्टार, द सन, द मून, द युनिवर्स वगैरे वगैरे. म्हणजे अशा शब्दांच्या पूर्वी आपण काय वापरतो? द चा वापर करतो. तुम्हाला कळलं असेल की युनिक थिंग्स कोणाला म्हणायचं? अर्थला द अर्थ, स्कायला द स्काय, द स्टार, द सन, द मून. यांच्या पूर्वी द हेच आर्टिकल येईल. उदाहरणार्थ द सन इज अ हॉट, HOT, हॉट बॉल ऑफ फायर. सूर्य हा उष्णतेचा गोळा आहे. किंवा आपण म्हणू शकतो द अर्थ मूव्ज अराउंड द सन. अशा प्रकारे बघितलं की युनिक थिंग्स पूर्वी आपण द चा वापर करतो. यानंतर नेक्स्ट बघूया नंबर 4. द च्या पूर्वी आपण द चा वापर कुठे केला? युनिक थिंग्स पूर्वी. बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर्स, नद्यांच्या नावापूर्वी आपण काय करतो? द चा वापर करतो. उदाहरणार्थ द गंगा नव्हे, गंगा म्हटलं तर ती स्त्री किंवा मुलगी होईल, पण द गंगा म्हणजे गंगा नदी. द नाईल, NILE, द ॲमेझॉन, द कृष्णा, द गोदावरी, द कोयना. अनेक नद्यांची नाव आहेत. गोदावरी. काय झालं? बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर्स, नद्यांच्या नावापूर्वी. जसं की उदाहरण बघूया. द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. द नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. बा. यानंतर नंबर 5 बघूया आपण. नंबर 5, बिफोर द नेम्स ऑफ रिव्हरच्या नंतर बघा कशाच्या नावापूर्वी? माउंटेन रेंजेस. नेम्स ऑफ माउंटेन रेंजेस. पर्वत रांगांच्या पूर्वी करतो. सिंगल पर्वत असेल तर नाही, पर्वतांच्या रांगापूर्वी द हिमालयाज, याचा अर्थ द रेंजेस ऑफ हिमालयाज. द आल्प्स, ALPS, द रॉकीज, द इंडीज वगैरे. म्हणजे पर्वतांच्या रांगापूर्वी आपण द चा वापर करतो. नंतर बिफोर द नेम्स ऑफ, बघा बिफोर द नेम्स ऑफ पर्वत रांगानंतर कशाच्या पूर्वी? ओशन्स, OCEANS, अँड सीज, समुद्र आणि महासागर. त्याचप्रमाणे ओशन्स, सीज अँड गल्फ्स, गल्फ्स. यांच्या पूर्वी आपण काय करतो? द चा वापर करतो. उदाहरणार्थ द पॅसिफिक ओशन, PACIFIC, द पॅसिफिक, द अटलांटिक, द अंटार्क्टिक. सर्व महासागर आहेत त्यांच्यापूर्वी द लावायचं. द अटलांटिक, ATLANTIC, अटलांटिक. हे झाले काय पर्वतांचे. समुद्र द बे ऑफ बेंगाल, द रेड सी. आपल्याला कळलं पाहिजे की कोणाच्या नावापूर्वी? द रेड सी. समुद्र आणि महासागर यांच्या नावापूर्वी आपण काय वापरतो? द चा वापर करतो. याशिवाय आपण आणखी कुठं करतो?
बिफोर द नेम्स ऑफ बघा, बिफोर द नेम्स ऑफ, बिफोर द नेम्स ऑफ ग्रुप ऑफ बघा, ग्रुप ऑफ GROUP, ग्रुप ऑफ आयलँड्स ISLANDS, बिफोर द नेम्स ऑफ ग्रुप ऑफ आयलँड्स. ग्रुप ऑफ आयलँड नॉट अ सिंग्युलर नाउन, म्हणजे सिंग्युलर आयलँड असेल तर त्यापूर्वी आपण द वापरत नाही. उदाहरणार्थ द अंदमान अँड निकोबार, द फिलिपाईन्स, द नेदरलँड्स, फिलिपाईन्स PINS, द नेदरलँड्स, द नेदरलँड्स. कळतंय का? आपण त्याच्या ग्रुप द अंदमान अँड निकोबार्स बघा, अशा प्रकारे बेटांचा ग्रुप असेल तर त्या ग्रुपच्या नावापूर्वी द लावतो, सिंगल बेटाच्या पूर्वी लावत नाही. उदाहरणार्थ मुंबई बेट आहे, आपण म्हणत नाही द मुंबई. श्रीलंका बेट आहे, द श्रीलंका म्हणत नाही आपण. म्हणजे ग्रुपच्या नावापूर्वी, बेटांचा ग्रुप आहे त्याच्या नावापूर्वी आपण दचा वापर करतो. नेक्स्ट बघूया नंबर 8. नंबर 8 आहे. आणखीन सांगा बघू कुठं वापर करतो आपण आर्टिकल दचा वापर कुठं करतो? तर होली बुक्स, तुम्हाला किंवा सॅक्रेड बुक्स म्हणतो आपण, SACRID, सॅक्रेड बुक्स. तुम्हाला सॅक्रेड बुक्स कळतात, पवित्र ग्रंथ. अशा पवित्र ग्रंथांच्या नावापूर्वी सॅक्रेड म्हणजे होली, HOLY, होली बुक्स. मग होली बुकच्या नावापूर्वी आपण द लावतो. उदाहरणार्थ द रामायणा, रामायणा का द रामायण, द गीता, द कुरान, द बायबल, BIBLE. मग अशा प्रकारे काय केलं आपण? पवित्र ग्रंथांच्या नावापूर्वी आपण दचा वापर करतो. येते लक्षात? कुठं वापर करतो? पवित्र ग्रंथांच्या नावापूर्वी आपण दचा वापर करतो. नंबर 9 बघा, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बघा, बिफोर, इन सुपरलेटिव्ह डिग्री बघा, इन सुपरलेटिव्ह डिग्री, इन सुपरलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण कुणाचा वापर करतो? दचा वापर करतो. उदाहरणार्थ इट इज द फास्टेस्ट ट्रेन, द फास्टेस्ट, द लॉन्गेस्ट, लॉन्गर, लॉन्गेस्ट. कळते? द टॉलेस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट, द मोस्ट इम्पॉर्टंट. आपण कुठं वापर करतो? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये दचा वापर करतो. जसं की द गंगा इज द लॉन्गेस्ट रिव्हर, द लॉन्गेस्ट रिव्हर इन इंडिया. येते काय म्हणतोय मी? यानंतर नंबर 10, तुम्हाला क्रमवाचक संख्या कळतात, ऑर्डिनल नंबर आणि कॉर्डिनल नंबर. तर कॉर्डिनल नंबर, कार्डिनल नंबरमध्ये उदाहरणार्थ द फर्स्ट 1 2 3 4, हे 1 2 3 4 नाही आहे, तर 1 2 च्या ऐवजी पहिला, दुसरा, तिसरा, याला क्रमवाचक संख्या म्हणतो. क्रमवाचक संख्या द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द 100, द लास्ट वगैरे वगैरे. यानंतर 11, अजून दचा वापर कुठं करतो? तर आपणाला कळलं पाहिजे की एकच नाउन वाक्यात पुन्हा आल्यास बघा, वेन द सेम नाउन कम्स इन द सेंटेन्स. याचा अर्थ नामाची रिपिटेशन होत असेल, नाम परत परत येत असेल तर काय करतो आपण? दचा वापर करतो. उदाहरणार्थ आय हॅव अ कार,
माझ्याकडं गाडी आहे, हे एकदा झाली. आता बघा दुसऱ्यांदा मी लिहितोय ते कारविषयी बोलतोय. द कार इज व्हाईट. ती गाडी कशी आहे? पांढरी आहे. ती गाडी पांढरी आहे. म्हणजे अशा प्रकारे काय केला वापर आपण इथं? आर्टिकल दचा वापर केला. आता यानंतर आपण बघूया पार्ट्या असतात. आपण थोडंसं ओरली बोलूया आपण थोडंसं, कारण हा टॉपिक मोठा आहे. पॉलिटिकल पार्टीच्या नावापूर्वी आपण दचा वापर करतो. पॉलिटिकल पार्टीज कळतात तुम्हाला? पॉलिटिकल पार्टीज उदाहरणार्थ द BJP, द SP, द MNS, मनसे, द मनसे म्हणतो आपण पॉलिटिकल पार्टीच्या पूर्वी. रेल्वेच्या नावापूर्वी आपण द वापरतो. कोणकोणते रेल्वे आहेत? द चेन्नई एक्सप्रेस वगैरे. जहाजांच्या नावापूर्वी द सागर सम्राट वगैरे यांच्या नावापूर्वी आपण आर्टिकल वापरतो द. आणखीन द कुठं वापरतो? बिफोर द नेम्स ऑफ डायरेक्शन्स. नेम्स ऑफ डायरेक्शन्स. तुम्हाला दिशा कळतात? डायरेक्शन्स, DIRECTIONS, डायरेक्शन्स अँड काय? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स INSTRUMENTS. व्हॉट आर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स? वाद्यांची नावं. आणि दिशा यांच्या नावापूर्वी आपण द लावतो. उदाहरणार्थ द ईस्ट, द वेस्ट वगैरे. आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कुठले? द सितार, द गिटार, द ढोलक वगैरे वगैरे. म्हणजे अशा प्रकारे आपण कुठं वापर करतो नेमका हे पाहिलं आपण. तर तुम्हाला आर्टिकल हा टॉपिक फक्त सरावानंतरच चांगल्या प्रकारे जमेल, कारण याची भरपूर उदाहरणं तुम्हाला अभ्यासायची आहेत, जेणेकरून तुम्हाला आर्टिकलमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.